गेली अनेक वर्ष सावली फाउंडेशनच्या माध्यमातून महिलांच्या सर्वांगीण विकासासाठी झटणारे माननीय योगेश ससाणे यांच्या सामाजिक कार्याची दखल सर्व स्तरातून मान्यवरांकडून घेण्यात आली आहे। या सामाजिक कार्याला प्रशासकीय पाठिंबा मिळावा आणि हे कार्य दिवसेंदिवस अविरतपणे वाढवण्यासाठी श्री योगेश ससाणे हडपसर प्रभाग क्रमांक 23 ओबीसी या गटातनं राष्ट्रवादी पक्षातर्फे निवडणूक लढवत आहेत। समाजकार्याची प्रेरणा ही विकत नाही तर ती कुटुंब आणि समाजातील शिक्षण आणि चळवळीतील कार्यकर्त्यांकडून मिळते। आजच्या पिढीमध्ये रचनात्मक कार्य करण्याची प्रेरणा निर्माण करण्यासाठी हडपसर ससाणे नगर मधील सामाजिक कार्यकर्ते सावली फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष माननीय योगेश ससाणे यांच्या सामाजिक कार्याची प्रशंसा करावी तितकी कमी। सावली फाउंडेशनच्या माध्यमातून 16,000हून अधिक महिलांना, युवकांना, निराधारांना त्यांच्या पायावर उभे करणारे योगेश ससाणे यांच्या सामाजिक कार्याची दखल घेत राष्ट्रवादी पक्षाने त्यांना प्रशासकीय पाठिंबा देण्यासाठी हडपसर प्रभाग क्रमांक 23 या गटातून अधिकृत उमेदवारी दिली आहे। नमस्कार, मी योगेश दत्तात्रय ससाणे हडपसर प्रभाग क्रमांक 23 मधनं ओबीसी पुरुष या गटातनं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून उभा आहे। गेली 6 वर्ष मी सावली फाउंडेशनच्या माध्यमातून ध्यास महिला सक्षमीकरणाचा या उक्तीला साजेसा असं महिलांच्या सक्षमीकरणासाठी त्यांना कॉम्प्युटर क्लासेस, शिवण क्लासेस, स्पोकन इंग्लिश, कराटे, योगासनं अशा अनेक प्रकारचे कोर्सेस मोफत शिकवलेले आहेत। या माध्यमातून 3 शाखांमधनं सावलीमधनं जवळपास 16,000पेक्षा जास्त महिलांनी याचा लाभ घेतलेला आहे। लहान मुलांसाठी चित्रकला स्पर्धा आणि किल्ले स्पर्धेचं आयोजन केलं जातं। गणपती उत्सवामध्ये ज्यावेळेस कॅनलला पाणी नसतं तर गेल्या 2 वर्षामध्ये कॅनलमध्ये पाणी नसल्यामुळं तिथं गणपती विसर्जन करून घेऊन हौदामध्ये त्याचं विधिवत विसर्जन वडू येथील भीमा नदीच्या पात्रामध्ये केलं होतं। पहिल्या वर्षी 10,298 मूर्त्या आल्या होत्या, त्यानंतर गेल्या वर्षी 4,260 मूर्त्यांचं विसर्जन करून घेतलं। हे झालं सामाजिक कार्य। हे करत असताना माझे वडील 1984 सालापासून ससाणे नगर ग्रामपंचायतीचे सरपंच असल्यामुळे त्यांनी त्या तिथे खूप कामांचा डोंगर उभा केला आहे। त्यानंतर 2002 पासून 2012 पर्यंत ते त्याच परिसरामध्ये नगरसेवक म्हणून काम करत असताना प्रचंड कामं करून घेतलेली आहेत। आता या निवडणुकीमध्ये मी या प्रभागातनं माझी काही विजन घेऊन आलेलो आहे। ती विजन आमच्या सर्व 4ही उमेदवारांची असेल। त्याच्यामध्ये पहिला मुद्दा जो घेतलेला आहे तो नगरसेवक आपल्या दारी। नगरसेवक आपल्या दारी याचा अर्थ असा की महिन्याच्या प्रत्येक पहिल्या रविवारी आम्ही नगरसेवक प्रत्येक प्रभागातील प्रत्येक ठिकाणी जाऊन त्यांच्या अडीअडचणी समजून घेणार आहोत। त्यानंतर दुसरा मुद्दा घेतलेला आहे माझ्या विजनमध्ये की तो हडपसरची गावची वेस जी आहे त्या वेशीवरती त्याचं सुशोभीकरण करून त्याच्यावरती छत्रपती श्री शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा बसवण्याचं मानस आमच्या चौघांचा आहे। त्यानंतर हडपसर गावामध्ये ससाणे नगरमध्ये इंग्रजी माध्यमाच्या शाळेचं आरक्षण आहे, जिथं आम्ही अयोध्यानगरी असं नाव दिलेलं आहे त्या जागेला। त्या जागेवरती इंग्रजी माध्यमाची शाळा परिसरातील मुलांसाठी बांधण्याचं उद्दिष्ट आहे। जसं बनकरताईंनी बनकर संकुल बांधलं गोंधळनगरला, त्याच पद्धतीचं अद्ययावत चांगली शाळा गोरगरिबांच्या आणि सामान्यांच्या मुलांना इंग्रजी माध्यमाची शाळा उपलब्ध करून देण्याचं उद्दिष्ट पुढच्या 5 वर्षामध्ये मी ठरवून घेतलेलं आहे। सामाजिक बांधिलकीची जाण जपणारे योगेश भाऊ समाजातील प्रत्येक महिलेला तिच्या पायावर उभे करण्यासाठी धडपडतायत। शिवणकाम प्रशिक्षण, ड्रायव्हिंग क्लासेस, संगणक प्रशिक्षण, योग प्रशिक्षण, महिला उद्योग केंद्र, स्पोकन इंग्लिश, कराटे प्रशिक्षण या असंख्य प्रकल्पांच्या माध्यमातून महिला व समाजासाठी झटणाऱ्या योगेश भाऊंच्या पाठीमागे राजकारणातही पूर्ण समाज त्यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभा राहील असा विश्वास ते व्यक्त करतायत। हडपसर गावठाण सातववाडी प्रभाग क्रमांक 23 या परिसरातील राष्ट्रवादीचे उमेदवार श्री योगेश ससाणे, राजलक्ष्मी भोसले, सौ वैशाली बनकर व विजय मोरे यांनी अमरनगरी येथे पदयात्रा काढली। या परिसराचा विकास राष्ट्रवादीनेच केला। या परिसराचे नंदनवन करण्यासाठी राष्ट्रवादीच्या 4ही उमेदवारांना निवडून द्यावे असे आवाहन उमेदवारांनी करून घरोघरी प्रत्यक्ष जाऊन मतदारांच्या भेटी घेतल्या। यावेळी हनुमंत तुपे, अविनाश काळे, गोपीनाथ पवार, भारत गिलबिले उपस्थित होते। व्हिडिओ जर्नलिस्ट दीपक वाडकर सह शिवानी, पुणे प्रेस न्यूज।